नमस्कार. माझ्या चॅनलचं नाव आहे गावाकडचे नेचर. तर गावाकडचे नेचरमध्ये आपण व्हिडिओ बनवणार आहोत. गावाकडची जुनी आणि साधी परंपरा. फक्त 3 विटांच्या मदतीने चूल कशी मांडायची हे आपण व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत. तर आपल्या पूर्वजांची ही साधी पद्धत आजही गावाकडे उपयोगी ठरते. तर गावाकडचे जीवन, जुन्या पद्धती आणि आपल्या मातीतल्या परंपरा जपण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. तर आपण चूल कधी बनवतो? जेव्हा आपल्याला गरज असेल तेव्हा चूल बनवतो. 3 विटांची चूल आपण गरजेनुसार कधीही बनवू शकतो. पावसाळ्यात घराबाहेर स्वयंपाकासाठी जागा असेल तर, शेतात काम करताना, गावाकडे अंगणात किंवा मोकळ्या जागेत लाकूड उपलब्ध असेल तेव्हा आपण चूल मांडून त्याच्यावरती स्वयंपाक करू शकतो. किंवा उन्हाळ्याचे पदार्थ असतील, चीक वगैरे कुरडया करायच्या असेल तर तेव्हा आपण 3 दगडांची विटांची चूल मांडून आपण त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात स्वयंपाक करू शकतो. तर आपण इटा गोळा केलेल्या आहेत. इटा आपण इथे आणून ठेवतोय. तर चुलीची आपल्याला गरज कधी लागते? जेव्हा गॅस संपला असेल, मोठा स्वयंपाक करायचा असेल, किंवा आता बघा मध्ये गॅसच मिळत नव्हता, सिलेंडर मिळत नव्हता, तर त्याच्यासाठी सगळ्यांनी चुली मांडल्या होत्या. तर त्यावेळेला चुलीची परंपरा पुन्हा चालू झालेली आहे आणि लाकूड आपल्याला सहज उपलब्ध असतं. तर मी विटा आणून ठेवलेल्या आहे. आता तिथं मी झाडून घेते. तर माझ्याकडे पाहुणे आलेले. पाहुणे म्हणे आम्हाला चुलीवरचंच जेवण जेवायचं. तर म्हटलं मग मांडते चूल. पण नंतर काय झालं ते व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढं समजेलच. आता आपण चूल मांडतोय. आता घरोघरी गॅस सिलेंडरच्या पद्धती झालेल्या आहे. लाईटवरती पण उपकरणं आलेले आहे. तरीही आपली चुलीची जी परंपरा आहे ती आजही आहे. प्रत्येकाच्या दारापुढं चूल आहे. गावाकडं तर प्रत्येकाच्या घरी चूल आहे. भाजी जरी गॅसवरती केली तरी भाकरी, चपात्या चुलीवरतीच केल्या जातात. आणि चूल बनवणं खूप सोपं असतं. मी तुम्हाला बनवून दाखवत आहे. आता 3 विटा वापरून अगदी साध्या पद्धतीने चूल मांडता येते. चूल मोकळ्या, सुरक्षित आणि हवेशीर जागेत ठेवणे चांगले. विटांची मांडणी अशी करायची की भांड्याला आधार मिळेल आणि खाली लाकूड ठेवण्यासाठी जागा राहील. गरज संपल्यावर चूल तशीच कायम ठेवण्याची गरज नाही. विटा बाजूला करून जागा स्वच्छ करता येते. किंवा आपल्याला वाटलं तर आपण ती चूल तशीच कायमस्वरूपी ठेवू शकतो. शेतात, अंगणात किंवा ग्रामीण भागातील तात्पुरत्या स्वयंपाकासाठी ही पद्धत उपयोगी ठरते. किंवा कायमस्वरूपी जर आपण व्यवस्थित सारवून ठेवली, माती वगैरे लावून लिंपून ठेवली तर ती आपण कायमस्वरूपी पण चूल ठेवू शकतो. आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा त्याच्यावरती स्वयंपाक करू शकतो. पूर्वी गावाकडे प्रत्येक घरात चुलीला महत्त्व होते. चूल म्हणजे फक्त स्वयंपाकाची जागा नाही तर घरातील माणसांना एकत्र आणणारी जागा होती. तर जागा आपण स्वच्छ करून घेतलेली आहे. आता आपण चूल मांडणार आहे. तर मी चूल कशी बनवली हे तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. खूप छान व्हिडिओ होणार आहे. तर तुम्ही पूर्ण बघा. 3 विटा मांडलेल्या आहेत. त्या 3 विटांवरती अजून आपण 2 विटा ठेवणार आहे.
आमच्याकडे एक चूल आहे सिमेंटची, पण ती सिमेंटची नाही, मला चूल बनवायचीच होती, कारण मला पण शिकायचं होतं चूल बनवायचं. तर मी अशीच अंदाजाने शिकली आहे, म्हणजे बनवली आहे. मी काय बघितलं नाही, पण मग आमच्या घरी माझ्या जावा वगैरे त्या स्वतःच बनवतात. त्याला माती बिती लावून लिंपून घेतात, नंतर सारून घेतात. आणि प्रत्येकाच्या घरी चूल आहे. तर तुम्ही पुढं बघा, चूल पेटली का काय झालं ते पुढं बघा. व्हिडिओ खूप छान बनणार आहे. हे असे कामं करायला सुगरण पाहिजे, म्हणजे तिने बऱ्याच वेळेला चूल बनवलेली पाहिजे, जसं आपण जेवण बनवतो तसं. तर चूल आपली तयार झालेली आहे. तर आता तुम्ही सांगू शकता की चूल कशी बनवलेली आहे, कमेंटमध्ये सांगा. चूल कशी बनवलेली आहे, ही मी छोटासा प्रयत्न केलेला आहे. आता आपण पेटवणार पण आहोत चूल. त्याच्यासाठी काड्याची पेटी घेतली आहे, गौरी घेतली आहे, कागद पण आहे, सोयाबीनचं पाला आहे वाळलेला, जो की मी साठवून ठेवलेला आहे झाडांसाठी किंवा मग जाळण्यासाठी काही उपयोगात येईल म्हणून मी मोठं पोतच भरून ठेवलेलं आहे सोयाबीनचा पाला. आणि कापूर पण घेतला आहे मी, कारण कापूराने गौरी पेटते ना, म्हणून मग मी कापूर पण घेतला आहे. आणि मी चूल मांडली तेव्हा पावसाचं काही वातावरण नव्हतं, म्हणून मी बाहेर चूल मांडली. काड्या घेतल्या, काड्या सरपण म्हणतात आमच्याकडं, तुमच्याकडं काय म्हणतात. हे वाळलेले लाकडं, हे पण आंब्याचे लाकडं, हे पण मी जपून ठेवलेले होते. तर कधी काय लागन ते सांगता येत नाही, म्हणून मी अशा गोष्टी जपून ठेवत राहते. म्हणजे पावसाळ्याचे दिवस असून पण हे लाकडं सगळे वाळलेले आहेत. हे मोठं लाकूड घेतलेलं, जेणेकरून आपली भाजी वगैरे शिजली गेली पाहिजे म्हणून जाड लाकूड घेतलेलं. तर आता आपण चूल पेटवणार आहोत. मी खूप मेहनतीने चूल बनवलेली आहे. आणि बनलेली पण आहे, छान बनली आहे, मला खूप आवडली. सोयाबीनचा पाला टाकला, वरून आता गौरी, खाली कापूर टाकलेला, कारण ओलं होतं ना खाली, तर म्हटलं कापराने पटकन पेटल म्हणून कापूर टाकलेला. आजूबाजूचं वातावरण शुद्ध होण्यासाठी पण कापराचा उपयोग होईल. डास माशा वगैरे असेल तर त्या लांब पळून जातील. वरती पण थोडासा कापूर टाकला. आता हे छोट्या छोट्या काड्या, आपल्याला चूल पेटवायची ना, तर मग अगोदर अशीच पेटवावी लागते. छोट्या छोट्या काड्या टाकून मग एकदा पेटली की मग जाड लाकूड घातलं तर चालतं. तर माझ्या गावाकडचे नेचर चॅनलमध्ये अशाच व्हिडिओ असतात.
तर तुम्ही बाकीच्या पण व्हिडिओ बघा, खूप छान छान व्हिडिओ आहेत ज्या यूट्यूबवरती नाही, अशा व्हिडिओ पण आहे. नंतर बनलेल्या आहेत, पण जेव्हा मी बनवली तेव्हा त्या व्हिडिओ यूट्यूबवरती नव्हत्या. तर मी पहिला प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ बनवण्याचा पहिला. आपली चूल पेटलेली आहे आणि अचानक पाऊस आलेला आहे आणि पावसाने चूल विझलेली आहे. तर अशा प्रकारे आमचा प्रोग्राम झालेला आहे. मग नंतर गॅसवरतीच स्वयंपाक केला, पाऊस आलेला. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. त्याच्यावरती पण पाणी साठलेलं आहे. बाय बाय.